आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा। उन्हाळी सुट्टीत निपुण नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष पूरक अध्यापन मोहीम शिक्षण विभागाचा मोठा निर्णय 22 एप्रिल 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। विद्यार्थ्यांच्या मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्याचा दर्जा उंचावण्यासाठी निपुण भारत अभियान अंतर्गत पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। जिल्ह्यातील निपुण पातळी गाठू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी येत्या उन्हाळी सुट्टी दरम्यान विशेष पूरक अध्यापन मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या संदर्भात प्राथमिक शिक्षण विभागाकडून 17 एप्रिल 2026 रोजी सर्व पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना सविस्तर आदेश जारी करण्यात आले आहे। विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातही शिक्षणाची संधी। शासनाच्या निदर्शनास आले की अनेक विद्यार्थी अद्याप अपेक्षित शैक्षणिक स्तर गाठू शकलेले नाहीत। त्यामुळे 1 मे ते 15 जून 2026 कालावधीत दररोज किमान 2 तास पूरक अध्यापन घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे। या माध्यमातून पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या स्तरावरून सक्षम करणे हा प्रमुख उद्देश आहे। मुख्याध्यापक व SMSC अध्यक्षावर जबाबदारी। या उपक्रमाची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती SMC अध्यक्ष यांच्यावर सोपविण्यात आली आहे। 18 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता सर्व शिक्षकांची तातडीची बैठक घेणे बंधनकारक करण्यात आले आहे। येत्या निपुण नसलेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांच्यासाठी विशेष अध्यापन आराखडा तयार करणे आवश्यक आहे। शिक्षकांचे तारीखन्याय नियोजन करून अध्यापनाची अंमलबजावणी सुनिश्चित करावी लागणार आहे। स्वयंसेवकाची नियुक्ती व लोकसहभाग। जर आवश्यक वाटल्यास गावातील पात्र युवकांना स्वयंसेवक म्हणून नियुक्त करण्याचे अधिकार शाळांना देण्यात आले आहेत। स्वयंसेवकांना मानधन देण्यासाठी लोकसहभागातून निधी उभारण्याचे नियोजन करण्याचे निर्देश आहेत। या स्वयंसेवकांना प्रथम फाउंडेशन मार्फत प्रशिक्षण देण्यात जाणार असून त्यांचा खर्च जिल्हा परिषद उचलणार आहे। 100% उपस्थितीवर भर। या उपक्रमात विद्यार्थ्यांची 100% उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी पालकांना विशेष आवाहन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तसेच प्रत्येक शाळेवर केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांच्यामार्फत नियमित पर्यवेक्षण केले जाणार आहे। डिजिटल पद्धतीने माहिती संकलन। या मोहिमेअंतर्गत शाळानिहाय जबाबदाऱ्या व नियुक्त अधिकाऱ्यांची माहिती Google शीटच्या माध्यमातून संकलित केली जाणार आहे। सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना ही माहिती 18 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत ऑनलाईन भरावी लागणार आहे। उपक्रमाचा व्यापक उद्देश। या संपूर्ण मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक विद्यार्थी वाचन, लेखन आणि गणितातील मूलभूत कौशल्यामध्ये सक्षम होऊन पुढील वर्गात आत्मविश्वासाने प्रवेश करावा। शिक्षण विभागाच्या ह्या निर्णयामुळे शैक्षणिक दर्जा सुधारण्यास मोठी मदत होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे। मोहीम यशस्वी झाल्यास जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे, असे जिल्हावाईज परिपत्रक निघत आहे। हा व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि अखिल तामसर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा।